त्यानंतर आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स. काय आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स? अगदी नावावर लक्षात येतं की क्लायमेट जे आहे, ओके, क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स. तर हे देशाचं जे हवामान संरक्षण आहे त्या हवामान संरक्षणाचं कामगिरीचा या ठिकाणी मागोवा या ठिकाणी हे इंडेक्स घेत असतं. ठीक आहे. कोण प्रकाशित करतं? तर प्रकाशित करणारी इन्स्टिट्यूट आहे एक जर्मन वॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ऍक्शन नेटवर्क. हे 3 इन्स्टिट्यूट मिळून या ठिकाणी संयुक्तपणे हा अहवाल प्रकाशित करतात. लक्षात. नेक्स्ट बघा आणखीन काय सांगता येईल. आता याचे काही निकष आहेत. ओके, या ठिकाणी 4 मुख्य निकष दिलेत. हरितगृह वायू उत्सर्जन आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात जास्त वेटेज याला आहे हरितगृह वायू उत्सर्जनला. त्यानंतर नूतनीकरणक्षम ऊर्जा आहे, रिन्युएबल एनर्जी, त्यानंतर एनर्जी यूज आहे, ऊर्जेचा वापर, आणि हवामान धोरण क्लायमेट पॉलिसी. ओके, त्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे एखाद्या देशाची रँकिंग ठरण्यासाठी 4 निकषांचा या ठिकाणी वापर केला जातो. त्यामध्ये हरितगृह वायू आहे. हरितगृह वायू उत्सर्जन या निकषाला सगळ्यात जास्त वेटेज आहे. 40% वेटेज याला दिलं जातं. लक्षात. ठीक आहे. तर मग बघा यामध्ये 2025 आणि 2026 ची स्थिती, भारताची स्थिती बघा काय. तर याचा इंडेक्स आहे याच्यामध्ये पहिली 3 स्थाने रिकामी आहेत. म्हणजे जी पॅरिस अग्रीमेंट आहे त्या पॅरिस अग्रीमेंटची उद्दिष्ट या ठिकाणी कुठल्याच देशाला अचीव्ह करता नाही आली, आणि म्हणून पहिली 3 स्थानं जी आहेत ती रिकामी आहेत. आणि मग जो 4थ्या स्थानावर येतो, ठीक आहे, तो आहे डेन्मार्क. कुठला आहे? डेन्मार्क. त्यानंतर आहे युनायटेड किंगडम आणि 3 नंबरला आहे मोरोक्को. येतं लक्षात. ठीक आहे. आणि भारताचा जर विचार केला तर 2025 मध्ये भारत हा 10व्या क्रमांकावर होता. ठीक आहे. पण 2026 मध्ये भारताची रँकिंग 13 स्थानांनी घसरून 23व्या क्रमांकावर आहे, हे लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. तर या ठिकाणी मोठी घसरण या ठिकाणी झाली. 13 रँकिंग घसरून भारत या ठिकाणी 23व्या रँकवर गेलेला आहे. 2025 मध्ये जी रँक आहे ती 10वी आहे आणि 2026 मध्ये ही रँक 23 आहे. बस इतकंच लक्षात घ्यायचं, बाकी काही लक्षात घ्यायचं नाहीये.